झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातली घटना नैना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणातला मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। जे आरोपी पकडले त्यांच्यावर योग्य कारवाई झालेली नाही याचा निषेध करत नैनाचा पती अभिजित पुजारी आणि तिच्या कुटुंबियांनी आज निषेध मोर्चा काढला। यात असंख्य पुणेकर सहभागी झाले। गांभीर्याने पाहत नाहीत, त्यामुळे आज नैना पुजारींचे जे पती आहेत आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी आज एक निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहू शकता शनिवारवाड्यापासून सुरू झालेला हा निषेध मोर्चा पोलीस आयुक्तालयापर्यंत जाणार आहे आणि या पोलीस आयुक्तांना नैना पुजारीचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, त्यांना शिक्षा द्यावी यासाठी मागणी करणार आहेत। नेमकं काय भावना आहे सध्या नैना पुजारी यांचे पती आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घ्यावेत। काय वाटतंय तुम्हाला? 3 वर्ष झालेले आहेत, अजूनही न्यायाची प्रतीक्षा तुम्हाला करावं लागते? नक्कीच। ॲक्च्युली आज माझं कुटुंब आणि मी स्वतः नैनाच्या न्यायासाठी आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। प्रशासनावरती ह्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास असताना सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेसाठी आज रस्त्यावरती यावं लागतं, ही शोकांतिक आहे। आणि आज 3 वर्ष होऊन गेले तरी नैनाला न्याय मिळालेला नाहीये। त्याच्यातला मुख्य आरोपी योगेश राऊत हा पळून गेलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांना येणार अपयश, ह्या सर्व गोष्टींची चीड मनात घेऊन मी ह्या रस्त्यावरती आज निषेध करण्यासाठी उतरलेलो आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की नागरिकांमध्ये संताप आहे। नैना पुजारीच्या या हत्या आणि बलात्काराच्या घटनेला 3 वर्ष झालेले आहेत, मात्र अजूनही न्याय मिळताना दिसत नाही। त्यामुळे आज असंख्य पुणेकर नैना पुजारी यांच्या कुटुंबियासोबत रस्त्यावर उतरलेले आहेत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।